नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 16 ऑगस्ट भागामध्ये चारूस म्हणतो, चारू मला काय झालं तेच मला कळत नाही आहे. मी एवढा उदास, निराश, एवढा खचलेला कधीच नव्हतो. आयुष्यातले सगळेच निर्णय चुकत गेले. सगळं माझ्या हातातून निसटून गेलं. जे काय वाईट घडतं ना ते फक्त माझ्यामुळे. हा विचार काही केलं डोक्यातून जात नाही. खूप उदास वाटतंय. कशात मन लागत नाही. खावा पिवा वाटत नाही. श्वाससुद्धा घ्यावा वाटत नाही. तेव्हाच मी मेलो असतो ना, तुझ्याकडे आलो असतो. चारू मी काय करू? काय करायला हवं? अधिपती इन्स्पेक्टरला फोन करतो आणि म्हणतो, साहेब कुठपर्यंत आला तपास? अहो आईसाहेब जाऊन किती दिवस झाले. आईसाहेबांच्या ज्या नंबरवरून फोन आला तो नंबर पण तुम्हाला दिला, पण तुमच्याच्याने काही ट्रेस होईना. करावं साहेब, काहीतरी करा. तेवढ्यात ओंके येतो आणि म्हणतो, भावा सगळं काम झालं आणि याचं सगळं क्रेडिट तुला जात आहे. अधिपती म्हणतो, ओंक्या मला कसं जाणार? अरे सगळी मेहनत तू घेतली, त्या बायकांनी घेतली. आज जे काय सुरळीत चाललं ना ते फक्त तुझ्यामुळं. पण खरंच रे ओंक्या भावा, आज जे बघायला आईसाहेब पाहिजे होत्या. एवढी मोठी ऑर्डर बघून त्यांना लई आनंद झाला असता. खरं सांगू का ओंक्या, मी आता जे काय करतो ना त्यात मला काहीच मजा येत नाही. असं वाटतं आईसाहेबांशिवाय सगळं शून्य आहे. खरंच रे ओंक्या, आईसाहेब यायला पाहिजे. चारू आज दिवीसमोर येतो आणि म्हणतो, आई मला तुझ्याशी मनातलं बोलायचं आहे, आणि ते पण शेवटचं. चारू आणि मी किती स्वप्न बघितली होती, पण ती पूर्ण होण्याआधी तू चारूला माझ्यापासून नेलं. आता माझी एकच विनंती आहे, तू मला लवकर घेऊन जा. माझी जगायची अजिबात इच्छा नाही. माझी चारू गेली आणि माझं सगळं आयुष्यच बदललं. चारूसारख्या दिसणाऱ्या भुवनेश्वरीला अधिपतीसाठी मी घरात ठेवून घेतलं. त्यामुळे चारूची उणीव मला आणखीन जाणवायला लागली. मी विचार केला होता हळूहळू अधिपतीला त्याच्या आईच्या दुःखातून बाहेर काढायचं, त्याला सगळं खरं खरं सांगायचं. आणि ती भुवनेश्वरी, तिचं काम संपलं की ती आपोआप निघून जाईल. पण सगळं विस्कटलं आई. अधिपती तिच्या पूर्ण कायात गेला आणि ती पण ह्या घराला वेटळं घालून बसली. आता चारू आज बरंच आठवतो आणि म्हणतो, मी तिला घराच्या बाहेर काढली. असं वाटलं होतं माझं घर परत पूर्वीसारखं होणार. पण आई तो माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही. माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. मला त्यांनी विलन केलं. भुवनेश्वरीला तो देवी तर समजतच होता, आणि आता मी त्याच्या नजरेमध्ये राक्षस झालोय. सगळ्या बाजूने हारलो मी. आजी धनाजीला म्हणते, आलं नवधान्य? सगळे पोती ठेवत असतात. आजी म्हणते, ठेवा ठेवा. आता चारूस म्हणतो, आई माझा शेवटचा नमस्कार. आजी म्हणते, धनाजी अरे आवरलं की नाही? आवर पटापटा. शांता अगं कितपत आलंय तुझं? होतं की नाही? तेवढ्यात एकजण पोती घेऊन येत असतो आणि खाली पडतो. आजी म्हणते, आरा आरा असा कसा धडपडलास? सांभाळून सांभाळून. लागलं नाही नवं? दारामध्ये तांदूळ सांडलेले असतात. आजी म्हणते, शांता ते मापटं घेऊन ये. शांता मापटं भरत असते. तेवढ्यात आजी म्हणते, शांता इकडं ये. शांता भरलेलं मापटं ठेवते आणि पळत जाते. तेवढ्यात घरामध्ये चारुलता आणि अक्षरा येतात. चारू सगळीकडे बघत असते आणि तिला काहीतरी क्लिक होतं. अक्षराला चारुलता म्हणते, या. आणि तेवढ्यात बाबा वरती निघून जातात. चारुलता सगळ्या घराकडे बघत असते. तेवढ्यात तिचा पाय मापट्याला लागतो. हे बघून अक्षराला खूप आनंद होतो. चारू आज बेडरूममध्ये येतो आणि मारायसाठी हातावर गोळ्या घेतो. चारुलता बघते आणि म्हणते, सॉरी मी भरते सगळं. अक्षरा म्हणते, अहो ठीक आहे. धनाजी काका. चारू म्हणते, मला हे दिसलंच नाही. धनाजी पळत येतो आणि चारूला म्हणतो, सरकार. पाय पकडणार तेच अक्षरा म्हणते, धनाजी काका हे आवरून घ्या तुम्ही. मॅडम तुम्ही आत या. शांताताई पाणी आणा ना. शांता पाणी आणते आणि चारूकडे बघत राहते. आता अक्षरा पाणी घेते आणि चारूला देते, पण शांता मात्र तिच्याकडेच बघत असते. आता चारू गोंधळते आणि अक्षराकडे बघते. अक्षरा म्हणते, मॅडम तुम्ही बसा, आणि वर जाते. चारू आज गोळ्या खायला लागतो. तेवढ्यात अक्षरा हात मारते आणि गोळ्या फेकते. त्याचा तोल जायला लागतो. अक्षरा सावरते. फॅक्टरीमध्ये बायका टाळ्या वाजवतात. चंदा म्हणते, एक नंबर काम केले सगळ्यांनी. मालक लई खुश आहे आणि आपण पण खुश आहोत. तेवढ्यात रमेश टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो, वा वा वा, बायकांनी मस्त काम केलं. चंदे जरा इकडे ये बरं. दोघं बाजूला जातात. रम्या म्हणतो, ए नाचायला काय झालं ग तुला?
चंदा म्हणते, का नाही नाचायचं? आमची ऑर्डर वेळेत पूर्ण झाली आणि आमच्या मागण्या पण त्यांनी मान्य केल्यात. पण रमेश भडकवायला लागतो आणि म्हणतो, मोर्चा चालू ठेवा. चंदा म्हणते, सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या, का मोर्चा न्यायचा? तो म्हणतो, अगं त्या ओंक्याला शिक्षा झाली का? ती म्हणते, हे बघ, आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या, आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही. आणि हे बघ, तू दुसरं मध्येच काही खुसपट काढू नकोस. तो बोलायला लागतो. चंदा म्हणते, हे बघ, सरकारांच्या मनात आलं ना, झालेली पगारवाढ कॅन्सल करतील, पण आम्हाला कामावरून काढतील. तुला हात जोडून सांगते, मला असं काही करायला सांगू नकोस. जा ना बाबा. बायकात जाते आणि म्हणते, मस्त. तेवढ्यात अधिपती आणि ओंक्या येतात. अधिपती म्हणतो, लय भारी काम केलं, लय मोठी जबाबदारी होती. ते काय म्हणतात ना, शिवधनुष्य पेलल्यासारखंच केलं. तुम्ही सगळ्यांनी मिळून आज जे काय काम केलं ना, त्याला तोड नाही बघा. आता अधिपती सगळ्यांना गिफ्ट देतो. चंदा म्हणते, हे आता कशापायी? पण अधिपती भरभरून कौतुक करतो आणि सगळ्यांना देतो. चारूला आता बसलेली असते. आता तिला आठवायला लागतं, ती स्वतः आणि एक छोटा मुलगा. ती आता उभा राहते आणि सगळीकडे बघत असते. तेवढ्यात चंची तिला बघते. ती आता पळत जाते आणि म्हणते, मम्मे मम्मे. दुर्गी म्हणते, चंचे, अगं काय झालं? अगं मिरगी आल्यासारखी काय करायली? का आग लागली? चंची म्हणते, मम्मे मावशी. दुर्गी हसून म्हणते, काय झालं मावशीला? गेली का? चंची म्हणते, अगं पिढा गेली नाही, पिढा आली आहे. दुर्गी घाबरून म्हणते, अशी कशी आली ती? आता नाटक करायला लागेल. आपल्याला किती आनंद झाला हे दावा लागेल. चारोस हात जोडत म्हणतो, अक्षरा मला माफ कर. माझ्याकडं जगायचं एक पण कारण नाही आहे आता, आणि मला जगायचं नाही आहे. अक्षर म्हणते, बाबा हे काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही बरे होत आहेत, सावरलेत आता. तुम्ही अधिपतीचा विचार नाही केला का? ह्या घराचा विचार केला नाही? एवढं सगळं तुमच्या मनात चाललं होतं तर माझ्याशी बोलायचं ना. आता पॉझिटिव्ह विचार करायचा. तर काय हे सगळं? चारोस म्हणतो, जगायची इच्छा नाही मला. ती म्हणती, बाबा हे काय बोलताय? आता अक्षरा त्याला समजावते. तो म्हणतो, अक्षरा मी काहीच करू शकत नाही, तर का जगू? माझ्या हातून काय भलं होतंय? माझा सख्खा मुलगा माझ्याकडे तिरस्काराने बघतोय, हाडतूड करतोय मला. मी चारूला जे काय प्रॉमिस केलं त्यामधलं एक पण पाळू शकलो नाही. तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं. आजारी खितपत पडलेलं असताना त्यामधून बरं केलं. आणि मी काय केलं? तुमचा सुरू झालेला संसार माझ्यामुळे मोडायला लागला. हे सगळं ओझं मला सहन होणार नाही बाळा. मला जाऊ दे. मी जे काही गेलं ना, त्याने जगण्याचा अधिकार मी गमावून बसलो. आता मला फक्त माझ्या चारूकडे जायचं. मला तिला भेटायचं, तिच्याशी बोलायचं आहे. अक्षरा म्हणते, तुम्हाला चारुलता मॅडमला भेटायचं ना? तो फोटोकडे बघत म्हणतो, हो. अक्षरा म्हणते, चला. आता अक्षरा हात पकडते आणि घेऊन जाते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.